नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र। सर्वप्रथम आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। वळूयात हेडलाईन्सकडे। धरण उशाला आणि कोरड घशाला असे म्हणत कीर्तीनगर कदमवाडीतील महिलांनी नगर परिषदेवर नेला पहिला हंडा मोर्चा। भटक्या कुत्र्यांमुळे रत्नागिरीकर झाले बेजार, प्रशासन उदासीन। स्मारकांपेक्षा महाराष्ट्रातील गडकिल्ले मजबूत करा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सल्ला। आणि पर्यटकांनी फुलले गणपतीपुळे, मात्र शिरगावात झाली वाहतुकीची कोंडी, पर्यटकांचे हाल। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। धरण उशाला आणि कोरड घशाला म्हणत कीर्तीनगर कदमवाडीतील महिलांनी नगर परिषदेवर नेला पहिला हंडा मोर्चा। रत्नागिरी नगर परिषद निवडणूक झाल्यानंतर विरोधकांनी नगर परिषदेवर पहिलाच हंडा मोर्चा काढत पाणी समस्या जाणवत असल्याचं निदर्शनास आणून दिले। या हंडा मोर्चात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या। रत्नागिरी नगर परिषदेत पाणी समस्या अनेक नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेली आहे। धो पाऊस पडणाऱ्या रत्नागिरी शहरात वर्षाचे 12ही महिने पाणी न मिळणाऱ्या कीर्तीनगर आणि कदमवाडीतील महिलांनी मंगळवारी नगर परिषदेवर हंडा मोर्चा काढत राजकर्त्यांना जाग आणण्याचा प्रयत्न केलाय। नगर परिषद येथे दाखल झालेल्या या महिलांची गाठ माजी उपनगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्याशी पडली आणि त्यांनी चक्क या परिसरातील पाईपलाईनच काढून टाकून नवीन पाईपलाईन घाला, तसेच त्यांच्याकडे इलेक्ट्रिक पंप बसवले आहेत, त्यांची कनेक्शन तात्काळ तोडून टाका असा सज्जड दम उपस्थित महिलांना दिला। यावेळी रत्नागिरीचे नवनिर्वाचित नगरसेवक मुसा काजी यांनी सर्व महिलांना सामोरे जात हा जरी गंभीर विषय असला तरी शांततेने घ्या, लवकरच योग्य ती उपाययोजना केली जाईल असं आश्वासन दिलं। यावेळी उपस्थित महिलांनी उपनगराध्यक्षांच्या केबिनमध्ये हांडे ठेवले, मात्र सक्षम अधिकारी नसल्याने या महिलांची निराशा झाली। यावेळी उपस्थित महिलांनी आपली व्यथा बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी प्रशांत हर्चेकर यांच्याकडे कथन केली। 5 वर्षाचा आमचा 5 वर्षापूर्वीच आमचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा, कधीपासूनच आहे। पण आम्ही वारंवार इथे नगर परिषदला येऊन सुद्धा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही। अर्ज सुद्धा आम्ही केलेला आहे, तर सुद्धा आमची दखल कुणी घेतलेली नाही। भर पावसातून गडगडी सहित आम्ही त्या खड्ड्यात छत्र्या घेऊन आम्ही पाणी भरलेले आहेत। कमरे एवढे खड्डे आम्ही मारून त्या खड्ड्यातून उतरून वाटक्याने पाणी भरतो आम्ही। गटारात एवढं असं पाणी आहे ना, असं त्या गड्याच्या खड्ड्यातून साप पण राहतात त्याच्यात। एवढी परिस्थिती पाण्याची आहे ना, तर काय विचारू नका। लोक बायका भरपूर अगदी वैतागून गेलेले आहेत। वारंवार येऊन सुद्धा आमची दखल न घेतल्याने भरपूर महिला आता चिडलेले आहेत। त्यामुळे आतमध्ये मोरीमध्ये किडे आणि घोणी वगैरे भरपूर, आणि जे गटार साफ करतात ना, तो कचरा आहे ना त्या गटाराच्या बाजूलाच काढून ठेवतात। तो मग 4 दिवसांनी गटारामध्ये पडतो आणि परत तो चोकअप होतात गटार। त्याच्यामुळे पाणी पुढे व्हायला जात नाही आणि ते सगळं पाणी परत उलट खाली घरात मोरीमध्ये येते। 1-2 दिवसाचा प्रश्न नाही आहे, बऱ्याच वर्षाचा प्रश्न आहे। किती वर्ष मोर्चे झाले, सगळं झालं। आता शेवटी हंडे रस्त्याने वाजवत आणलेले, लक्ष्मीनगर पाणी नाही म्हणून हंडा भरत नाही, साधा खड्डे भरले, आपल्या कमरेवर खड्डे काढलेले आहेत आम्ही। आणि कायम 200-300 रुपयाचं विकत पाणी घ्यायचं। यावेळी उपस्थित महिलांनी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांनाही प्रश्न विचारून भांबावून सोडलं। गेले वर्षभर कीर्तीनगर आणि कदमवाडीतील शहरवासियांना योग्य प्रमाणात पाणी पुरवठाच होत नाही। याबाबत वारंवार नगर परिषदेकडे पाठपुरावा करण्यात आला, तरीही नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष केलं आहे। यावर बोलतायत रत्नागिरीचे नूतन नगरसेवक मुसा काजी। 100% लोकांनी मला कोकण नगरच्या चांगल्या मताने निवडून दिलं। यापूर्वी देखील मी नगरसेवक होतो त्या भागाचा, माझी मिसेस होते। पाणी मोटर न लावता वर चढायचं, तेव्हा मोटर लावायची गरज लागली नाही। त्यावेळेला नियोजन होतं पाण्याचं। आता पाणी भरपूर आहे, धरणात आहे, फिल्टर हाऊसला आहे। एखाद वेळ लाईट जाते त्यावेळेचं अपवाद सोडून पाणी हे भरपूर आहे, पण नियोजन बरोबर नसल्यामुळं पाणी आपण या लोकांना पुरेसं देऊ शकत नाही। 4 वाजता पाहणी करण्यासाठी म्हणून मी या भागात गेलो, त्या लाईनमनला देखील बोलवलं। काही नळ असे होते की त्यांना एक थेंब देखील पाणी पडलं नाही। त्या लाईनमनची देखील जबाबदारी आहे की आपण या ठिकाणी पाणी सोडतो, पाणी येतंय की नाही आपल्या अधिकाऱ्यांना सांगायचं आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे। तर हे झालेलं नाही आजपर्यंत।
आता आपण या लोकांनी मोर्चा इकडे आणला, चालत आले हे वरनं. सीओना भेटायचं होतं आपल्याला, पण सीओ जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलेले असल्या कारणाने इंजिनियर आहेत या खात्याचे विके, त्यांना बोलवलं होतं. या लोकांनी आपलं म्हणणं मांडलंय त्यांच्या. हे 100% बरोबर आहे, परंतु पहिल्यांदा आपण सीओ साहेबांना भेटू, या खात्याचे जे इंजिनियर आहेत प्रमुख आहेत त्यांना भेटू, आणि त्यानंतर जर का होत नसेल तर मग लेखी निवेदन तर द्यायचंच आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडून द्यायचं आहे ते. रत्नागिरी शहरात पाणी टंचाई समस्या नेहमीचीच राहिली आहे. याचे योग्य ते नियोजन आताच करून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी येथील जनतेतून केली जात आहे. तर भटक्या कुत्र्यांमुळे रत्नागिरीकर झालेत बेजार. कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून पिसाळलेल्या कुत्र्यांनी वर्षभरात अनेक जणांचा चावा घेतला आहे. याकडे रत्नागिरी नगर परिषदेने आता लक्ष देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून अनेक मोकाट कुत्री लहान मुलांसह वृद्ध माणसांवरही हल्ले करत आहेत. यामध्ये अनेक नागरिक जखमी झाले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. मिरकरवाडा, राजीवडा, मारुती मंदिर आदींसह शहरातील कचराकुंड्या या ठिकाणी या कुत्र्यांचं वास्तव्य आहे. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना या कुत्र्यांमुळे धोका निर्माण झाला असून रत्नागिरी नगर परिषदेने या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत सुमारे 1200 जणांना कुत्रा चावल्याची नोंद झाली असून खासगी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे अशी सर्व आकडेवारी एकत्र केल्यास हा आकडा 5000च्या वर जाण्याची शक्यता आहे. यासाठी शासन प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावं अशी मागणी जनतेतून केली जात आहे. कुत्रा चावल्यानंतर 10 ते 12 इंजेक्शन घेऊन जनता हैराण होत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदांनी तसेच शासनाने या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला भयमुक्त करावं. वळूयात पुढच्या बातमीकडे. स्मारकांपेक्षा गडकिल्ले मजबूत करा, मनसेची मागणी. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पंतप्रधानांनी अरबी समुद्रात शिवस्मारक उभे करण्यासाठी जलपूजन केलं. या शिवस्मारकासाठी 3,500 कोटी लागणार आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्रातील गडकिल्ले मजबूत करा असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकासाठी 3,500 कोटी रुपये लागणार असल्याचं सरकार सांगत आहे. इतका पैसा शासनाकडे आहे काय असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला असून स्मारक उभारण्यापेक्षा महाराजांचे गडकिल्ले मजबूत करावेत अशी मागणी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर घोषणाबाजी करण्याची पद्धत भाजपा चालवित आहे. मात्र आकडेवारीचा भडीमार करीत केवळ देखावा सुरू असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितले. जे स्मारकाचं तेच कोकणातील महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबतचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले हे महाराष्ट्राचं वैभव आहे. या किल्ल्यांकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. मात्र महाराष्ट्र सरकार 3600 कोटीचं शिवस्मारक उभं करण्यात धन्यता मानत आहे. या गडकिल्ल्यांचा इतिहास आणि त्याचं वैभव टिकवण्याऐवजी स्मारकावर लक्ष केंद्रित केलं जात आहे. स्मारकावर खर्च करण्याऐवजी गडकिल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी तो खर्च केल्यास अनेक किल्ले सुसज्ज आणि चांगले दिसतील आणि खऱ्या अर्थाने महाराजांच्या या किल्ल्यांना गतवैभव प्राप्त होईल आणि हीच खरी त्यांना मानवंदना ठरेल. दरम्यान आपण इथे घेणार आहोत छोटासा ब्रेकनंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित. तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर. शुभकार्य ठरलंय खरं, पण सध्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी म्हणजे प्रॉब्लेमच. अहो हो ना, कार्य म्हटलं की दागिने हवेतच, म्हणून आम्ही नक्षत्रमधून फॉर्मिंग दागिन्यांची खरेदी केली. दागिने तर छान मिळालेच, शिवाय एक छान सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळालं. 3000च्या खरेदीवर ही सुंदर ठुशी मिळाली. मग मीही निर्णय घेतला, नक्षत्रमध्ये फॉर्मिंग ज्वेलरी खरेदी करायला जायचा. नक्षत्रमध्ये 1 ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिंग मधल्या नवीन डिझाईन्सच्या बांगड्या, समारंभात शोभेल असं लॉंग मंगळसूत्र आणि एक छानसा फॅन्सी नेकलेस खरेदी केला. आणि 5,500च्या खरेदीवर एक सुंदर येवल्याची सेमी पैठणी गिफ्ट मिळाली. लग्न सराई निमित्त नक्षत्राची बंपर ऑफर. 5,500 रुपयाच्या खरेदीवर येवल्याची सेमी पैठणी फ्री मिळवा. 3,000 रुपयांच्या खरेदीवर सुंदर कोल्हापुरी ठुशी फ्री मिळवा. नक्षत्रमधील खरेदी म्हणजे शुभमंगल खरेदी. नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर पर्यटकांनी फुललं गणपतीपुळं, मात्र शिरगावात झाली वाहतुकीची कोंडी, पर्यटकांचे झाले हाल.
वर्षअखेर त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्टीनिमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांनी हाऊसफुल झाली आहेत. मात्र अनेक ठिकाणी वाहन पार्किंगची जागाच नाही. अशा वेळी शिरगाव येथील अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. नाताळच्या सणानिमित्ताने शाळा महाविद्यालये तसेच शासकीय कार्यालयांना मोठ्या प्रमाणात सुट्या काढून गोव्याकडे जाणारे पर्यटक गणपतीपुळेसारख्या ठिकाणी वळू लागले आहेत. मात्र या ठिकाणी रस्त्याची झालेली दयनीय अवस्था यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांचा अमूल्य वेळ प्रवासादरम्यान वाया जात आहे. शाळांना सुटीचा हंगाम असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे पर्यटक येथील सोयीसुविधांवर नाराज आहेत. त्यातच गणपतीपुळ्याला कोकण सरस हे भव्य दिव्य असं प्रदर्शन भरलं आहे. या ठिकाणी अनेक स्टॉल्स लागले असून पर्यटकांनी हा परिसर फुलून गेला आहे. अनेक देश विदेशातले पर्यटक या कोकण सरसला भेटी देत असून गेल्या 4 दिवसात सुमारे 200 विदेशी पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. या ठिकाणी बचत गटांनी अनेक स्टॉल्स लावले असून कोकणची खासियत असणारे आंबा बर्फी, मिसळ, वडापाव, थालीपीठ, काजूगर या पदार्थांची मागणी वाढली आहे. असं असलं तरी गणपतीपुळ्याला येणाऱ्या अनेक पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. गणपतीपुळे मार्गातील रस्ते चौपदरी करावेत. त्याचप्रमाणे रत्नागिरी आरेवारे मार्गे गणपतीपुळे हा रस्ताही रुंद करण्यात यावा अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे. शिरगाव येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असल्यामुळे पर्यटकांचे 2-2 तास वाया जात आहेत. तसेच या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस किंवा शहर पोलीस नसल्यामुळे अनेक वेळा वाहतूक समस्या सोडविताना हातघाईवर येण्याचे प्रकार घडत आहेत. यासाठी सर्व रस्ते तात्काळ चौपदरीकरण करण्यात यावेत अशी मागणी होत आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे गणपतीपुळे फुलून गेलं असून गणपतीपुळे गावातील सर्वच रस्ते वाहनांनी भरून गेले आहेत. मात्र होणाऱ्या वाहन कोंडीसाठी शासन प्रशासनाने त्या गावातील सर्व रस्ते रुंद करून सुरळीत वाहतूक व्हावी याकरिता प्रयत्न करावेत, जेणेकरून पर्यटकांचा ओघ आणखीनच वाढेल आणि विकासाला चालनाही मिळेल. तर या होत्याच्या सविस्तर बातम्या. आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धरण उशाला आणि कोरड घशाला असे म्हणत कीर्तीनगर कदमवाडीतील महिलांनी नगर परिषदेवर नेला पहिला हंडा मोर्चा. भटक्या कुत्र्यांमुळे रत्नागिरीकर झाले बेजार, प्रशासन उदासीन. स्मारकांपेक्षा महाराष्ट्रातील गडकिल्ले मजबूत करा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सल्ला. आणि पर्यटकांनी फुलले गणपतीपुळे, मात्र शिरगावात झाली वाहतुकीची कोंडी, पर्यटकांचे हाल. या बातमीपत्रात इथेच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.